मंडळी 4.5 अब्ज वर्षापूर्वी एक महाकाय ग्रह आपल्या पृथ्वीला धडकला नसता तर आज आपल्या आकाशात चंद्रच नसता। पण या भीषण धडकेतून चंद्राचा जन्म कसा झाला? सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सौरमाला नुकतीच तयार झाली होती, जेव्हा पृथ्वी आजच्या सारखी शांत आणि थंड नव्हती। ती धगधगत्या शिलारसासारखा एक गोळा होती। त्या काळात अंतराळात थिया नावाचा एक ग्रह अस्तित्वात होता, ज्याचा आकार साधारणपणे आजच्या मंगळ ग्रहा इतका होता। हा ग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या जवळून फिरत असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे त्याची पृथ्वीशी भीषण धडक झाली। ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळे पृथ्वीचा काही भाग आणि थियाचा बराचसा भाग वितळून अंतराळात फेकला गेला। या धडकेत थिया नावाचा ग्रह पूर्णपणे नष्ट झाला, पण जाताना तो स्वतःचे आणि पृथ्वीचे अवशेष अंतराळात सोडून गेला। या धडकेमुळे अंतराळात फेकले गेलेले वितळलेले खडक, धूळ आणि बाष्पीभवन झालेले पदार्थ पृथ्वीभोवती एका कड्याच्या स्वरूपात फिरू लागली। कालांतराने गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते छोटे छोटे तुकडे एकमेकांना चिकटू लागले। लक्षावधी तुकडे एकत्र येऊन एका मोठ्या गोलाकार पिंडाची निर्मिती झाली, ज्याला आपण आज चंद्र म्हणून ओळखतो। ही प्रक्रिया खगोलशास्त्रीय दृष्टीने खूप कमी वेळात, कदाचित काही वर्षातच पूर्ण झाली असावी। अपोलो मोहिमेदरम्यान शास्त्रज्ञांनी जेव्हा चंद्रावरील माती आणि खडकाचे नमुने तपासले, तेव्हा त्यांना असे आढळले की चंद्रावरील खनिजे आणि पृथ्वीवरील खनिजे तंतोतंत जुळतात। याचा अर्थ चंद्र आणि पृथ्वी एकाच पदार्थापासून बनलेले आहे।